स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो. सो आपण हा पहिला पॉइंट बघितला आता शेड्यूल 1 मधला आणि त्याची एक्झाम्पल पण बघितली. पुढे काय म्हटलंय? सप्लाय बिटवीन रिलेटेड पर्सन ऑर डिस्टिंक्ट पर्सन. म्हणजे जर तुमचा रिलेटेड पर्सन म्हणजे तुम्ही रिलेटेड पार्टीज असाल किंवा डिस्टिंक्ट पर्सन्स असाल आणि जर तुमच्यात सप्लाय विदाउट कन्सिडरेशन होत असेल तर सॉरी म्हणजे ट्रान्झॅक्शन विदाउट कन्सिडरेशन होत असेल तर ते तुमच्या सप्लाय मध्ये येईल. फक्त त्याच्यासाठी कंडिशन कोणती आहे? प्रोव्हाइडेड इट इज मेड इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. ओके, सो पुढे जाऊन रिलेटेड पर्सनची डेफिनेशन दिली ती काय ते आपण एकदा बघू. काय म्हटलं याच्यात? अ रिलेटेड पर्सन, अ पर्सन हु इज अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अनदर पर्सन इज कॉल्ड अ रिलेटेड पर्सन, like members of the same family or subsidiaries of a group company, etc. Under GST law, under GST law, various categories of related persons have been specified. The term related person has been defined in explanation to section 15. The said definition has been depicted by way of a diagram as follows. So GST प्रमाणे कोणत्या कोणत्या पर्सनना रिलेटेड पार्टीज म्हणता येईल ते एकदा आपण बघू. ओके, सो पहिलं काय म्हटलंय? सच पर्सन्स आर ऑफिसर्स और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. सो पहिला पॉइंट काय की सच पर्सन्स आर ऑफिसर्स और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर बिझनेस. सो ह्याचं एक आपण एक्झाम्पल बघू म्हणजे नक्की काय आहे ते. ठीक आहे. एक्सेल फाईल दिसते सगळ्यांना? ओके, सो आपण पहिला पॉइंट काय बघितला? सच पर्सन्स आर ऑफिसर्स और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. ठीक आहे. सो सपोज दोन कंपनीज आहेत, एक ए लिमिटेड आहे आणि दुसरी तुमची आहे बी लिमिटेड. आणि समजा इथे एखादा इथे शेअर होल्डर आहे, आपण म्हणू मिस्टर ए. मिस्टर ए शेअर होल्डर इन ए लिमिटेड. हे थोडक्यात मेजर शेअर होल्डर. आणि समजा इथे मिस्टर बी इज शेअर होल्डर इन बी लिमिटेड. ओके, सो ए लिमिटेड मध्ये शेअर होल्डर कोण आहे? तर मिस्टर ए. आणि बी लिमिटेड मध्ये शेअर होल्डर कोण आहे? तर मिस्टर बी. आणि आता काय म्हटलंय की ऑफिसर्स और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. सपोज जर मिस्टर बी इज डायरेक्टर इन ए लिमिटेड आणि समजा मिस्टर ए इज डायरेक्टर इन बी लिमिटेड. ओके, सो तुम्ही बघितलं की मिस्टर ए हा बेसिकली शेअर होल्डर कुठला आहे? तर ए लिमिटेडचा. पण तो डायरेक्टर कशात आहे? तर बी लिमिटेड मध्ये. आणि हा जो मिस्टर बी आहे तो शेअर होल्डर आहे बी लिमिटेड मधला, पण डायरेक्टर कुठे आहेत? तर ए लिमिटेड मध्ये. ओके, सो आपण डेफिनेशनच्या पहिल्या पॉइंट मध्ये काय बघितलं की ऑफिसर्स और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. ओके, सो अशा केस मध्ये काय होतं? ए लिमिटेड and B limited will be related person.
इथे तुम्ही बघू शकता की मिस्टर ए हा ए लिमिटेडचा ओनर पण आहे आणि तो बी लिमिटेड मध्ये डायरेक्टर पण आहे आणि तसंच सेम केस मध्ये मिस्टर बी हा शेअर होल्डर बी लिमिटेड मध्ये आहे आणि डायरेक्टर कुठे आहे तर ए लिमिटेड मध्ये. So तुम्ही बघू शकता की या दोन म्हणजे या दोन कंपनीज मध्ये ज्या काही ट्रान्झॅक्शन होतील त्या थोडक्यात इन्फ्लुएन्स होऊ शकतात प्राइस साठी. बरोबर, कारण यांच्यात काहीतरी रिलेशन आहे, म्हणजे यांच्यात जर एखादी ट्रान्झॅक्शन झाली तर ती समजा एखाद्या कमी किमतीला किंवा विदाउट कन्सिडरेशन वगैरे होऊ शकते. ओके, सो हा तुमचा पहिला पॉइंट आहे. हे फक्त लिहून घ्या एकदा तुम्ही कुठेतरी, म्हणजे तुम्ही पुढे वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल नक्की डायरेक्टर्स और ऑफिसर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस म्हणजे नक्की काय. हा पॉइंट कळलाय का आधी सगळ्यांना? म्हणजे जनरली ऍक्ट मध्ये काय म्हणायचं की जर दोन कंपन्यांचे जर कॉमन डायरेक्टर्स वगैरे असतील तर कॉमन डायरेक्टर्स असल्यामुळे कसं ते थोडं म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्फ्लुएन्स होऊ शकतात. ओके, सो अशा कंपन्यांना त्यांनी स्पेसिफिक पॉइंट ए मध्ये कव्हर केलंय. झाले लिहून सगळ्यांचं? कळलं ना आणि काय पॉइंट आहे नक्की ते? आपण नेक्स्ट पॉइंट बघू आता. सो नोट्स दिसतात ना आता की एक्सेलच दिसते? ओके, सो पहिला पॉइंट बघितला आपण ऑफिसर्स और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. नेक्स्ट पॉइंट काय, सच पर्सन्स आर लिगली रेकॉग्नाइज पार्टनर्स. ठीक आहे, म्हणजे समजा एखादी पार्टनरशिप फर्म आहे एबीसी लिमिटेड आणि त्याच्यात पार्टनर 3 आहेत ए बी आणि सी. ओके, सो त्या पार्टनर मध्ये जे काय ट्रान्झॅक्शन होत असेल म्हणजे बेसिकली आधी ते 3 लोक रिलेटेड पर्सन या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड ए बी आणि सी. ओके, नंतर सच पर्सन्स आर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. ओके, म्हणजे जे एम्प्लॉई असतील त्यांना पण आपण रिलेटेड पर्सन म्हणून ट्रीट करतो. ओके, नंतर काय म्हटलंय, अ थर्ड पर्सन कंट्रोल्स और ओन्स or holds directly or indirectly greater than or equal to 25% voting stock or shares of both of them. आता तुम्ही हे खालती एक्झाम्पल बघितलं तर हे एक्झाम्पल आहे तुमचं, हे .4चं एक्झाम्पल आहे. सो ह्याच्यात बेसिकली काय म्हटलंय, थर्ड पर्सन कंट्रोल्स ओन्स और होल्ड्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 25% ऑफ शेअर्स. म्हणजे तो दोन्ही कंपन्यांमधले मोर दॅन 25% शेअर्स होल्ड करत असेल. ठीक आहे, तर कोण रिलेटेड पार्टीज होतील की ज्या कंपन्यांमधले शेअर्स त्याने होल्ड केले त्या रिलेटेड पार्टीज होतील. म्हणजे थोडक्यात काय तर ते कॉमन कंट्रोलच्या अंडर येतील. बरोबर, आता तुम्ही इथे एक्झाम्पल बघा, मिस प्रिया होल्ड्स 30% शेअर्स ऑफ एबीसी लिमिटेड अँड 35% शेअर्स ऑफ XYZ लिमिटेड. सो इथे या दोन कंपनीज आहेत, आपली 25% ची कंडिशन पण सॅटिस्फाय होते आणि 30% ची कंडिशन पण सॅटिस्फाय होते. सो या केसमध्ये रिलेटेड कोण होतील, एबीसी लिमिटेड आणि XYZ लिमिटेड.
नंतर काय म्हणताय, वन ऑफ देम कंट्रोल्स डायरेक्टली और इनडायरेक्टली द अदर. आता कंट्रोलिंग स्टेक कधी येतो, जर मी एखाद्या कंपनीत समजा जर मोर दॅन माझी 50% वगैरे इन्व्हेस्टमेंट असेल, ओके, किंवा जर म्हणजे हा डायरेक्ट कंट्रोल झाला. आणि इनडायरेक्ट कंट्रोल कसा होतो की जर मी म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर माझी मेजॉरिटी असेल, किंवा जर जे काय डिसिजन मेकिंग पॉलिसीज असतील त्याच्यात माझं पार्टिसिपेशन असेल किंवा त्याच्यावर माझा कंट्रोल असेल, ओके. सो ते तुमचं येतं कंट्रोलच्या डेफिनेशन मध्ये. सो इथे जर समजा जर ए लिमिटेड इज होल्डिंग मोर दॅन 50% शेअर्स ऑफ बी लिमिटेड, तर तुमचा ए लिमिटेड आणि बी लिमिटेड या तुमच्या रिलेटेड पार्टीज होतील, कारण ते या डेफिनेशन मध्ये येईल, वन ऑफ देम कंट्रोल्स द अदर. सो इथे जर तुम्ही सेकंड एक्झाम्पल बघा, क्यू लिमिटेड हॅज अ डिसाइडिंग रोल इन कॉर्पोरेट पॉलिसी, ऑपरेशन्स मॅनेजमेंट अँड क्वालिटी कंट्रोल ऑफ आर लिमिटेड. सो इथे काय येतं, क्यू लिमिटेड चा म्हणजे डिसिजन मेकिंग कंट्रोल आहे आर लिमिटेडच्या केसमध्ये, ओके. सो क्यू लिमिटेड इज इनडायरेक्टली कंट्रोलिंग आर लिमिटेड. त्यामुळे इट कॅन बी सेड दॅट क्यू लिमिटेड कंट्रोल्स आर लिमिटेड, thus Q Limited and R Limited are related persons. ओके. नंतर काय म्हटलंय, अ थर्ड पर्सन कंट्रोल्स डायरेक्टली और इनडायरेक्टली बोथ ऑफ देम. ओके. आता तुम्ही हा चौथा पॉइंट बघा आणि हा आत्ताचा जो पॉइंट आहे, अ थर्ड पर्सन कंट्रोल्स डायरेक्टली और इनडायरेक्टली बोथ ऑफ देम. इथे जी वरच्या पॉइंट मध्ये रिक्वायरमेंट होती ती काय होती, तर रिलेटेड टू शेअर होती आणि तिथे क्रायटेरिया फक्त 25% होता, ओके. आणि ही जी डेफिनेशन आहे ना, अ थर्ड पर्सन कंट्रोल्स बोथ ऑफ देम, त्याच्यात बेसिकली काय आहे की एखाद्या थर्ड पर्सनने त्या दोन्ही कंपन्यांवर कंट्रोल केला पाहिजे. म्हणजे एकतर 50% पेक्षा जास्त शेअर असले पाहिजेत त्या दोन्ही कंपन्यांमधले, किंवा त्या दोन्ही कंपन्यांचे जे डिसिजन मेकिंग प्रोसेस असेल ती त्याने कंट्रोल केली पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे मेजॉरिटी त्या थर्ड पार्टीचे असले पाहिजे, ओके. सो त्या दोन एंटिटीजवर थर्ड पर्सन कंट्रोल करत असेल, एंटिटी रिलेटेड पार्टीज होतील एकमेकाच्या ट्रान्झॅक्शन साठी. नंतर काय म्हटलंय, सच पर्सन्स टुगेदर कंट्रोल और डायरेक्टली और इनडायरेक्टली अ थर्ड पर्सन. म्हणजे जे हे वरचे जे काय आपण आता रिलेटेड पर्सन म्हटलंय ते एकत्र मिळून एखाद्या थर्ड पर्सनला जर कंट्रोल करत असतील, ओके. सो ते थर्ड पर्सन आणि जे पर्सन कंट्रोल करत असतील ते तुमचे रिलेटेड पर्सन्स मध्ये येतील. नेक्स्ट पॉइंट काय की सच पर्सन्स आर मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली. म्हणजे थोडक्यात जे फॅमिली मेंबर्स असतील ते एकमेकासाठी रिलेटेड पर्सन असतील. नेक्स्ट इज वन ऑफ देम इज द सोल एजंट और सोल डिस्ट्रीब्युटर और सोल कन्सेशनर ऑफ द अदर. आता सोल एजंट म्हणजे काय, तर मी जर एखादा सप्लायर असेल आणि मी एखादा एजंट नेमला, पण तो जर माझा सोल एजंट असेल, म्हणजे फक्त एकच एजंट असेल माझा, किंवा जर सोल डिस्ट्रीब्युटर असेल माझा, तर तो रिलेटेड पर्सनच्या डेफिनेशन मध्ये येईल. सो आपण ही रिलेटेड डेफिनेशन बघितली. ह्याच्यात पहिला पॉइंट काय होता, तर डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस, ठीक आहे. दुसरा पॉइंट काय तर ते एक तर पार्टनर असले पाहिजेत. तिसरा पॉइंट एम्प्लॉयर एम्प्लॉई असले पाहिजेत. नंतर काय की जर थर्ड पर्सन म्हणजे मोर दॅन 25% शेअर्स होल्ड करत असेल दोन्ही मधले, तर त्या दोन पार्टी रिलेटेड पर्सन होतील.
नंतर वन ऑफ देम कंट्रोल्स डायरेक्टली और इनडायरेक्टली द अदर. म्हणजे जर एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीवर कंट्रोल करत असेल, एकतर थ्रू शेअर्स किंवा डिसिजन मेकिंग पॉवर, तर त्या दोन कंपनीज रिलेटेड पर्सन्स होतील. नंतर थर्ड पर्सन कंट्रोल्स डायरेक्टली और इनडायरेक्टली बोथ ऑफ देम. जर एखादी थर्ड पार्टी कंट्रोल करत असेल कोणत्या दोन एंटिटीजला, तर त्या दोन एंटिटीज रिलेटेड पार्टीज होतील. नंतर सच पर्सन्स टुगेदर कंट्रोल डायरेक्टली और इनडायरेक्टली अ थर्ड पर्सन. म्हणजे या वर दिलेल्या कोणत्याही पर्सन्स पैकी जर ते टुगेदर एखाद्या थर्ड पर्सनला कंट्रोल करत असतील, आयदर थ्रू शेअर्स ऑर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स किंवा डिसिजन मेकिंग पॉवर, तर थर्ड पार्टी आणि ते कंट्रोल करणारे पर्सन हे रिलेटेड पार्टी होतील. नंतर मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली, आणि काय म्हटलंय पुढे की सोल एजंट सोल डिस्ट्रीब्युटर. तो प्रिन्सिपल आणि तो सोल एजंट असेल ते तुमचे रिलेटेड पर्सन होतील. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन तुमची कसली आहे तर डिस्टिंक्ट पर्सन. तुम्हाला आठवत असेल तर शेड्यूल 1चा जो दुसरा पॉइंट होता त्याच्यात एक रिलेटेड पर्सन होतं आणि दुसरं काय होतं तर डिस्टिंक्ट पर्सन होतं. ओके, जनरली आपण डिस्टिंक्ट पर्सनचा ही दोन वेगवेगळी माणसं. पण जीएसटीच्या अंडर काय एकदा डेफिनेशन आहे ते आपण एकदा चेक करू. काय म्हटलं इथे तर बिफोर वी गो थ्रू द स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स ऑफ डिस्टिंक्ट पर्सन्स, let us first have an overview of the registration provisions for better understanding of the concept of distinct person. म्हणजे पहिलं तर काय ही तुमची जी डिस्टिंक्ट पर्सनची डेफिनेशन आहे ती पहिली कनेक्टेड आहे तुमच्या रजिस्ट्रेशनच्या रिक्वायरमेंटशी. म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय असते, सो त्याचा जस्ट एक ओव्हरव्ह्यू दिला इथे. नेक्स्ट पॅरामध्ये काय म्हटलंय, अंडर जीएसटी लॉ supplier is required to obtain state-wise registration. He has to obtain registration in every state or UT from where he makes a taxable supply, provided his aggregate turnover exceeds a specified threshold limit. Thus, he is not required to obtain registration from a state or UT from where he makes a non-taxable supply. पहिला पॉइंट आपण काय बघणार आहोत की समजा मी एखादा डीलर आहे किंवा मी सप्लायर आहे कसला, आणि समजा माझी ब्रँच आहे महाराष्ट्रामध्ये, जी ब्रँच आहे गुजरातमध्ये आणि माझी ब्रँच आहे कर्नाटकमध्ये. ठीक आहे, आणि सगळीकडून मी तिन्ही ब्रँच मधून मी टॅक्सेबल सप्लाय करतो. ओके, सो जीएसटीच्या अंडर रिक्वायरमेंट काय आहे तर मला महाराष्ट्रासाठी वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं, नंतर कर्नाटकसाठी वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं आणि गुजरातसाठी वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ठीक आहे, ही जीएसटीची रिक्वायरमेंट आहे. तर जीएसटी मध्ये पुढे जाऊन काय म्हटलंय की एखाद्या स्टेट मधून जर मी नॉन टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर त्या स्टेट मध्ये मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागत नाही. सो समजा जर आता पेट्रोल डिझेल तुम्ही जनरली त्याच्यावर अजूनही जीएसटी ऍक्ट ऍप्लिकेबल होत नाही. सो जर मी महाराष्ट्रामधून एखादी गोष्ट सप्लाय करतोय की जी टॅक्सेबल आहे जीएसटीच्या अंडर, आणि कर्नाटक मधून जर समजा पेट्रोल डिझेल जर मी सप्लाय करत असेल तर मला ऍज पर जीएसटी रजिस्ट्रेशन कुठे घ्यावं लागेल, महाराष्ट्रात घ्यावं लागेल, कारण मी कर्नाटक मधून नॉन टॅक्सेबल सप्लाय करतोय. सो बेसिक हे लक्षात ठेवा, ह्याच्यात मेन दोन पॉइंट हेच आहेत की जर माझ्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये ब्रँचेस असतील तर मला स्टेट वाईज जीएसटीचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं, प्रोव्हाइडेड की प्रत्येक स्टेट मधून माझं टॅक्सेबल सप्लाय असला पाहिजे. ओके, सो नेक्स्ट पॅरा बघा काय म्हटलंय. सिन्स गायत्रीचं डिस्कनेक्ट झालाय हे ओके, एकच मिनिट आपलं झूम, तिचं काहीतरी लाईट गेलं असं काहीतरी म्हणाली आणि मेसेज तुला सांगायला सांगितलं तिने. परत दिसते जॉईन होताना, एकच मिनिट.
झाले जाईल तिथं. झालं ना? हा. So next para बघा, since registration in GST is PAN based, once a supplier is liable to register, he has to obtain registration in each of the states or UTs in which he operates and makes a taxable supply under the same PAN. हे कळलंय सगळ्यांना इथपर्यंत? हॅलो, हे स्टेट वाईज रजिस्ट्रेशन कन्सेप्ट कळले ना? हॅलो, हॅलो. हा म्हटलं ही कन्सेप्ट कळले ना स्टेट वाईज रजिस्ट्रेशनची? हो, स्टेट वाईज हा. समजलं. Okay, so पुढे काय म्हटलंय, further he is normally required to obtain single registration in a state or UT. However, where he has multiple place of business in a state or UT, he has the option either to get a single registration for said state or to get separate registrations for each place of business in such state or UT. सो जनरली जीएसटी प्रमाणे म्हणजे जीएसटी मध्ये काय म्हटलंय की एका स्टेटसाठी एकच रजिस्ट्रेशन, पण जर समजा माझं महाराष्ट्रामध्ये समजा पुणे आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी प्लेस ऑफ बिझनेस असेल, म्हणजे जिथून मी सप्लाय करतो, ओके, सो ते आता माझं आहे की पुणे आणि मुंबईसाठी मी वेगवेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं की एकच रजिस्ट्रेशन घ्यावं. सो जीएसटी प्रमाणे एक तर सिंगल रजिस्ट्रेशन चालू शकतं दोन्ही प्लेस ऑफ बिझनेस साठी, किंवा जर कोणाला व्हॉलंटरीली घ्यायचं असेल सेपरेट रजिस्ट्रेशन तर सेपरेट रजिस्ट्रेशन पण घेता येतं. ओके, इन सिम्पलर टर्म्स द कन्सेप्ट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन्स कॅन बी अंडरस्टूड ॲज फॉलोज. ओके, सो आता आपण मेन डेफिनेशन वर येऊया की डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे नक्की काय किंवा कोणाला म्हणतात. सो इथे काय म्हटलंय, द एस्टॅब्लिशमेंट्स ऑफ अ पर्सन विथ सेपरेट रजिस्ट्रेशन वेदर विदिन द सेम स्टेट और यूटी or in different states or UT are considered as distinct person. सो इथे काय म्हटलंय की समजा माझा महाराष्ट्रात पण रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि कर्नाटकमध्ये पण रजिस्ट्रेशन नंबर आहे, ओके, सो बघायला गेलं तर ह्यांचे दोन्ही रजिस्ट्रेशन नंबर वेगवेगळे असतील माझे. ओके, सो माझे महाराष्ट्र ब्रँच आणि कर्नाटक ब्रँच या दोन ब्रँचना मी काय म्हणेन तर डिस्टिंक्ट पर्सन. ओके, सो आता तुम्ही बघितलं तर मी आधीच्या ऍक्ट मध्ये कसं होतं, जनरली ज्या ब्रँच ट्रान्सफर वगैरे व्हायच्या म्हणजे माझ्याच ब्रँच कडून दुसऱ्या एखाद्या ब्रँचला, तर त्याच्यावर आधीच्या लॉज प्रमाणे कोणताही टॅक्स यायचा नाही कारण माझीच ब्रँच होती दुसरी. ओके, सो पण जीएसटीच्या अंडर कसं केलंय की जर माझं रजिस्ट्रेशन वेगवेगळं येत असेल, म्हणजे स्टेट वाईज मध्ये माझं म्हणजे दोन वेगळे स्टेट असतील तर वेगळे रजिस्ट्रेशन येतीलच. ओके, म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये माझी दोन वेगवेगळे रजिस्ट्रेशन असतील, बरोबर, आणि त्या दोन ब्रँच मध्ये जो काय सप्लाय होत असेल तो पण माझा त्यामुळे जीएसटीच्या अंडर येईल, जरी ती ब्रँच ट्रान्सफर असेल तरी पण. ओके, हे आपण काय बघितलं की दोन वेगवेगळी स्टेट बघितली. आता एकाच स्टेट मध्ये जर दोन रजिस्ट्रेशन असतील माझी, ओके, म्हणजे मुंबई आणि पुण्यात दोन ठिकाणी मी दोन वेगवेगळे नंबर काढले जीएसटी किंवा दोन वेगळे रजिस्ट्रेशन घेतले, तर जर मी दोन वेगळी रजिस्ट्रेशन घेतली ना तर विदिन सेम स्टेट असेल तरी पण पुणे आणि मुंबई ह्याच्यातला जे काय सप्लायचे ट्रान्झॅक्शन होतील ती माझी अंडर जीएसटी फॉल होतील. ओके, आणि जर माझं समजा पुणे आणि मुंबईसाठी जर एकच रजिस्ट्रेशन असेल बिकॉज इट इज इन द सेम स्टेट, ओके, तर त्यांना आपण डिस्टिंक्ट पर्सन नाही म्हणणार कारण रजिस्ट्रेशन हे सिंगल असेल.
सो मेन पॉईंट इथे लक्षात घ्यायचा काय आहे की जर माझे 2 सेपरेट रजिस्ट्रेशन नंबर असतील, वेदर विद इन द सेम स्टेट ऑर इन अ डिफरंट स्टेट, सो त्या 2 ब्रँचना आपण काय म्हणू तर डिस्टिंक्ट पर्सन म्हणू. डिस्टिंक्ट पर्सन. ओके, सो पुढे जाऊन बघा, पुढे काय म्हटलंय, where a person having one registered establishment in a state or UT has another establishment in a different state or UT not necessarily registered, these establishments are considered as establishment of distinct persons. सो त्याच्यात आता ह्यांनी कोणता पॉईंट कव्हर केलाय की जर समजा माझे 2 स्टेटमध्ये एस्टॅब्लिशमेंट आहेत, म्हणजे थोडक्यात बिझनेस प्लेसेस आहेत, समजा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. ओके, समजा माझी महाराष्ट्रातली जी एस्टॅब्लिशमेंट आहे ती रजिस्टर्ड आहे, आणि जी दुसऱ्या स्टेट मधली एस्टॅब्लिशमेंट आहे ती अनरजिस्टर्ड आहे. सो दो इट इज अनरजिस्टर्ड, त्याला काय म्हटलं जाईल की एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. सो हे जे अनरजिस्टर्ड असतील त्या पण त्यांनी स्पेसिफिकली कव्हर केलं या डेफिनेशन मध्ये. ओके, कारण का तर डिस्टिंक्ट पर्सन तर मी आहे, कारण त्या दोन्ही ज्या ब्रँच आहेत त्या माझ्या सेम पॅनच्या अंडर आहे. सो नेक्स्ट पॉइंट काय म्हटलंय, स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स relating to distinct persons are contained in subsection 4 and 5 of section 25. They have been discussed as follows. काय म्हटलंय इथे, person who has obtained or is required to obtain more than one registration whether in one state, union territory, or more than one state or union territory in respect of each such registration be treated as distinct person. सो हे बघितलं आपण आधीच. सो ह्याचा एक्झाम्पल बघा काय दिलंय. मोहन, a chartered accountant, has a registered head office in Delhi. He has instructed registration in the state of West Bengal in respect of his newly opened branch office. Mohan shall be treated as distinct person in respect of registration in West Bengal and Delhi. सो इथे काय दिलंय तर मोहन हा जो चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याचं एक ऑफिस आहे दिल्लीत आणि एक ऑफिस आहे वेस्ट बंगालमध्ये, आणि दोन्हीसाठी त्याने रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. ओके, सो या ज्या त्याच्या 2 ब्रँच आहेत त्यांना काय म्हटलं जाईल तर डिस्टिंक्ट पर्सन म्हटलं जाईल. ओके, आणि ह्यांच्यामध्ये जर एखादा सप्लाय ऑफ गुड्स किंवा सर्व्हिस विदाउट कन्सिडरेशन, ओके, तर तो तुमचा थोडक्यात जीएसटीच्या अंडर येईल. नेक्स्ट काय म्हटलंय, फर्दर वेअर अ पर्सन हू हॅज ऑब्टेन ऑर इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन in a state or union territory in respect of one establishment has an establishment in another state or union territory, then such establishments shall be treated as establishments of distinct persons. याचं एक्झाम्पल बघा काय दिलंय. Rishabh Enterprises, a registered supplier, owns an air-conditioned restaurant in Virar, Maharashtra. It has opened a liquor shop in Raipur, Uttarakhand for trading of alcoholic liquor for human consumption. Since supply of alcoholic liquor for human consumption in Uttarakhand is a non-taxable supply, he is not required to obtain registration with respect to the same in Uttarakhand. So generally supply of liquor हा पण तुमचा जीएसटीच्या अंडर येत नाही. सो तुम्ही या एक्झाम्पल मध्ये बघितलं की त्याची जी महाराष्ट्रामधली एस्टॅब्लिशमेंट आहे तिथून तो टॅक्सेबल सप्लाय करतो. ओके, सो महाराष्ट्रामध्ये त्याने म्हणजे रजिस्ट्रेशन घेतलंय, उत्तराखंड मधून तो नॉन टॅक्सेबल सप्लाय करतोय, सो ती जी त्याची एस्टॅब्लिशमेंट आहे ती अनरजिस्टर्ड आहे. सो हे काय म्हटलंय, इन दिस केस एअर कंडिशन रेस्टॉरंट इन महाराष्ट्र अँड लिकर शॉप इन उत्तराखंड दो अनरजिस्टर्ड. सो हा पण जास्त महत्वाचा आहे की जरी दुसरी एस्टॅब्लिशमेंट आहे
ती अनरजिस्टर्ड आहे तरी त्याला काय म्हटलं जाईल, शॅल बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. ओके, त्यामुळे काय होईल, सप्लाय बाय महाराष्ट्र ऑफिस टू उत्तराखंड ऑफिस इन कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस इवन विदाउट कन्सिडरेशन विल क्वालिफाय ॲज सप्लाय. ओके, सो जरी ती उत्तराखंड मधली ब्रँच अनरजिस्टर्ड असेल तरी जीएसटी ऍक्ट प्रमाणे त्याला काय म्हटलं जाईल तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. आणि त्यामुळे या ज्या दोन ब्रँच मध्ये जो काय सप्लाय होईल आणि जरी विदाउट कन्सिडरेशन झाला तरी तो तुमचा सप्लाय म्हणून क्वालिफाय होईल. हा पॉइंट कळलाय सगळ्यांना? पहिलं काय बघितलं आपण तर डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे कोण, आणि दुसरं काय बघितलं तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. ठीक आहे, म्हणजे एस्टॅब्लिशमेंट साठी जरी एखादी ब्रँच अनरजिस्टर्ड असेल, ओके, तरी त्या दोन ब्रँच मधलं जे ट्रान्झॅक्शन असेल ते तुमचं सप्लाय म्हणून क्वालिफाय होईल. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलंय, स्टॉक ट्रान्सफर और ब्रांच ट्रान्सफर क्वालिफाय ॲज सप्लाय. In view of the aforesaid discussion, transaction between different locations with separate GST registrations of the same legal entity, for example, stock transfer or branch transfer, will qualify as supply under GST as these are transactions between distinct persons. ओके, सो इथे काय म्हटलंय की तुमचा जर रजिस्ट्रेशन नंबर वेगवेगळा असेल, ओके, तर तुमच्या ज्या काही ट्रान्झॅक्शन होतील त्या तुमच्या अंडर सप्लाय फॉल होतील जरी विदाउट कन्सिडरेशन असतील तरी पण. इथे एक्झाम्पल बघा काय दिलंय एक, रघुवीर फॅब्रिक्स ट्रान्सफर्स 1000 shirts from his factory located in Lucknow to his retail showroom in Delhi so that the same can be sold from there. The factory and retail showroom of Raghuveer Fabrics are registered in the states where they are located. Although no consideration is charged, supply of goods from factory to retail showroom constitutes supply. सो इथे एक्झाम्पल काय दिलंय, एक त्याची फॅक्टरी कुठे आहे तर लखनौ मध्ये आणि जे शोरूम आहे ते कुठे आहे तर दिल्ली. सो हा इथे काय करतोय, सो मेअरली हा स्टॉक ट्रान्सफर करतोय त्याच्या फॅक्टरी मधून त्याच्या शोरूम मध्ये, पण बिकॉज दिस इज अंडर डिस्टिंक्ट पर्सन, ओके, सो हे जे ट्रान्झॅक्शन आहे स्टॉक ट्रान्सफरचं ते तुमचं कशाच्या अंडर येईल तर सप्लाय मध्ये. ठीक आहे, फक्त एक माझा प्रश्न आहे आता, जर समजा हे जे रजिस्टर्ड फॅक्टरी आहे ही लखनौ मध्ये आणि जर हे रजिस्टर्ड शोरूम आहे ते पण समजा लखनौ मध्ये, ओके, सो लखनौ मध्ये दोन्ही असल्यामुळे तुमचं काय येईल तर अंडर एका स्टेट मध्ये येईल ते, बरोबर. आणि समजा की या दोन्ही प्लेस ऑफ बिझनेसेस साठी त्याचा जर एकच रजिस्ट्रेशन नंबर असेल तर त्यांच्यामधलं ट्रान्झॅक्शन हे म्हणजे डिस्टिंक्ट पर्सन मधलं ट्रान्झॅक्शन येईल की नाही? नाही येणार, बरोबर. आणि त्याचं कारण काय आहे? एकच रजिस्ट्रेशन नंबर, बरोबर, कारण एकच रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यामुळे जे ट्रान्झॅक्शन असेल ते तुमचं सप्लाय मध्ये येणार नाही. आणि समजा दोन्ही जर लखनौ मध्येच आहे पण याच्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन आहे आणि शोरूम साठी वेगळं रजिस्ट्रेशन आहे, तर त्यांच्यामध्ये जो स्टॉक ट्रान्सफर आहे तो तुमच्या सप्लाय मध्ये येईल की नाही येणार? येईल. आणि त्याचं कारण काय? सेपरेट वेगवेगळे रजिस्ट्रेशन. बरोबर. सो तुमचा मेन कंडिशन कोणती आहे की रजिस्ट्रेशन जर सेपरेट असतील आणि जर काही ट्रान्झॅक्शन होत असेल
ओके, तर ते तुमचं सप्लाय मध्ये येईल थोडक्यात. हा. तो इथे बघा, ट्रान्सफर बिटवीन 2 युनिट्स ऑफ अ लीगल एंटिटी अंडर सिंगल रजिस्ट्रेशन विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज सप्लाय. ओके, अपॅरंटली विदिन सेम स्टेट. लेफ्ट झालं. नेहा लेफ्ट झाले का? हा, त्याची चार्जिंग संपली आणि नेट मिळत नाही बरोबर. ओके, ती कनेक्ट करणार आहे परत की? असं म्हणाली तरी नाहीये. अच्छा, कारण इथे तर आता 2-3 मिनिटं शिल्लक आहे. ठीक आहे, मी लिंक तर पाठवून ठेवेल. आता तुम्ही हे नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघाल तर हे लखनौ फॅक्टरी आणि कानपूर शोरूम आहे. ओके, सो हे विदिन द सेम स्टेट असल्यामुळे स्टॉक ट्रान्सफर नॉट अ सप्लाय असं इथे म्हटलेलं आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, हाऊएव्हर इन द अबोव एक्झाम्पल इफ रघुवीर फॅब्रिक्स ऑब्टेन सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर लखनौ फॅक्टरी and Kanpur showroom, stock transfer between the Lucknow factory and Kanpur showroom will constitute a supply. So जर या केस मध्ये सेपरेट रजिस्ट्रेशन असेल तर ते सप्लाय मध्ये येईल. नंतर तुमचा नेक्स्ट आपण सेकंड पॉइंट काय बघितला होता, सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ बिटवीन एन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. सो नेक्स्ट काय येतं तर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. कारण एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई हे तुमचे कशाच्या अंडर येतात तर रिलेटेड पर्सनच्या अंडर येतात. सो इथे काय म्हटलंय, इन टर्म्स ऑफ द डेफिनेशन ऑफ रिलेटेड पर्सन गिवन अबोव, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई आर रिलेटेड पर्सन्स. However, services provided by an employee to the employer in the course of or in relation to his employment are not treated as supply. ओके, सो सुरुवातीला तर आपण डेफिनेशन प्रमाणे काय बघितलं की ते रिलेटेड पर्सन मध्ये येतात, बरोबर. त्यामुळे त्यांच्यातलं जे ट्रान्झॅक्शन असेल ते सप्लाय मध्ये येईल. पण जर आपण पुढे जाऊन शेड्यूल 3 बघितलं की जे की निगेटिव्ह लिस्ट म्हणून येतं, तर त्याच्यात काय दिलंय की सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आर नॉट ट्रीटेड ॲज सप्लाय. म्हणजे जे सॅलरी वगैरे, म्हणजे जर एम्प्लॉई जे काय सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला सॅलरी मिळत असेल, सो त्या ट्रान्झॅक्शन तुमच्या ऍज पर शेड्यूल 3 निगेटिव्ह लिस्ट मध्ये येतात थोडक्यात. ओके, सो तुमच्या सप्लाय मध्ये ट्रान्झॅक्शन कोणत्या येतील एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई मधल्या, तर मेनली जे काही गिफ्ट जर एम्प्लॉयरने एम्प्लॉईला दिली व्हॉलंटरीली, ओके, आणि जर ती तुमची 50,000 पेक्षा व्हॅल्यू त्याची जास्त असेल, सो अशा स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन तुमच्या सप्लाय मध्ये येतील.